नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, उद्या आहे आत्याच्या मुलीची हळद. तर हळदीच्या आदल्या दिवशी आमच्याकडे पुऱ्यांचा कार्यक्रम राहतोय. म्हणजे पुऱ्या कुरड्या अशा तळून ठेवतात. म्हणजे कुरड्या सकाळशी तळतात, पण ज्या पुऱ्या राहतात ना, तर त्या पुऱ्या ह्या संध्याकाळचं बनवतात आणि तळून ठेवतात, जे की हळदीच्या दिवशी त्या खायला देतात. तर तेच पुऱ्यांसाठी आता मी चाललोय लाडगावला. तर लाडगाव आमच्या गावापासून म्हणजे आमचं गावाच्या आम्ही बाहेरच राहतो 1-5 किलोमीटर. आणि तिथून आता मी एकटाच आहे, तर मी एकटाच जाणार आहे. तर आहे 10 किलोमीटर आहे. तर मी चाललोय आत्याच्या मुलीच्या हळदीच्या आदल्या दिवसाच्या पुऱ्या करायला. तर मित्रांनो, पूर्ण पुऱ्यांपासून तर हळद आणि लग्न कशा पद्धतीत होत आहे आमच्या गावरान भागामध्ये, तर बघूया. या आमच्या गावरान यूट्यूब चॅनलमधून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणजे कशा पद्धतीत हे लग्न होत आहे आमच्या खेड्यामध्ये, तर हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, व्हिडिओ एकदम भारी होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठं न स्क्रिप्ट न करता संपूर्ण लग्नाचा व्हिडिओ बघा. तर एकदम भारी असा व्हिडिओ बनणार आहे. चला, मी आता निघतोय गाडी घेऊन लाडगावला. तर आता मी पोचलोय लाडगावमध्ये. घराला मकर अशी लाईटिंगही केले आणि इकडं खाली असं बांबू उभेत, तर ते मंडप बांधणार आहे. तर अजून काय बांधला नाही, कारण इकडं काय उद्या हळद आहे ना, तर मग उद्या सकाळशी बांधतील. लग्नाच्या वेळेस मंडप बांधितात लग्नापर्यंत. जामच अशी लाईटिंग केलं. आता मस्त पुऱ्या करायचं काम चालू आहे. देवरे
आणि इकडे आता देवाना तर डायरेक्ट कोपरापर्यंतच मेहंदी काढली एकदम खतरनाक. आणि आमच्या इकडे खेडेगावात जर म्हणलं लग्न हळद पुऱ्या जर करायला म्हणलं तर एकदम असं महिला मंडळ एवढा जमत आहेत, पूर्ण कार्यक्रमच पार पाडून देतात. बघा आता तुम्ही इकडं मस्त असं बसायला पण जागा अंगणामध्ये एकदम मोठी अशी जागा आणि दारात मंडप टाकणे. तसं सिटीमध्ये असं नाही राहत. तर हे बघा किती आता भरपूरच महिला मंडळी येते, सगळ्या आता पुऱ्या करायला बसल्या ते एकदम असं भरपूर. आणि इकडं आमच्या योगेश भाऊला काम नाही म्हणून तो बारीक पोरांसोबत खेळत सुटला. आणि आमच्या या खेडेगावामध्ये ही अशी हळदीची पद्धत राहते, असं चौक भरून आणि त्या चौकाला फेऱ्या मारित येते. मग नंतर नवरी त्याच्यामध्ये बसते हळद लावण्यासाठी. आणि आता फेऱ्या मारून झाल्यात आणि आता नवरी त्या चौकाला आता 7 फेऱ्या मारून झाल्यात या चौकाला. आता कलवरी नाही का हळदी ताट घेऊन आता डान्स करणार. आता कलवरी नाही का हळदीत हात बुडून अशी वर उडवितात आमच्याकडे, अशी पद्धत आहे. परत दाराला लावितात अशी पद्धत आहे आमच्या गावरान इकडे खेडेगावामध्ये. आता नवरीचा भाव हळद लावित आहे, बहिणीला हळद लावायचं काम चालत आहे. त्याला त्या बाकीच्यांचं पहिलं का नवरीला हळद लावायचं टाकून एकमेरांना असे हे बघा तसं पिवळाच होऊन गेला, नवरीपेक्षा बाकीचीच पिवळी होऊन गेल्यात. अशी एकमेराला अशी पार तोंड भरेपर्यंत अशी हळद लावितात ना. नवरीचं टाकलंय आणि यांचंच हळद लावायचं काम चालू आहे. थांबा आजी आजी यांचा होऊ द्या, मुलींचा होऊ द्या, थांबा मुलींचा होऊ द्या. तुम्ही हात लावा तिला, गळ्यात हात टाका, गळ्यात हात टाका. एक लोक हा बघा इकडे झालं. आता नवरी बरोबर फोटो काढायला म्हणला तर मकार फोटोच नुसतं काढायचं काम चालू आहे यांचं. हे म्हणताय मला आधी काढू दे, ते म्हणताय मला आधी काढू दे. येऊ नको, मीला लावणार नाही. आणि ही गीता मावशी कशी तोंडात फार हळद जाईपर्यंत हळद लावले.
आणि आता नवरीला ओवाळून घेतलं. आमची नानी ओवाळते आणि ओवाळून झालं का नवरी चौकातून उठून बाहेर बसल. आणि इथं हे गाणं म्हणतात, पण ते काय असं एकदम मुक्यानंच बाया गाणं म्हणतात. ते काही त्यांना गाणं जमत नव्हतं, त्याच्यामुळं मग त्या रे थोडक्यातच म्हणते. म्हणलं आता आपण हळद लावून घ्यावा. आणि आता मी हळद लावून घेतो नवरीला, कारण कसा व्हिडिओ काढायचा ना आता तर राहूनच जायचो. म्हणलं आता चला हळद घ्यावा लावून. आता आम्ही जोडीनंच हळद लावायला आलो. आता घेतली बा मी हळद लावून आता. आणि आता आमचे दिंदळे सर आता हळद लावित आहेत. दिंदळे सर येते. दोन वाट्या सासर आणि माहेर योगेश रावाने दिला मला सौभाग्याचा आहेर. बरं सोड ना हात आता एकदा. माणसा दारी पुढच्या दारी द्राक्षाचे वेल शेतकऱ्यांचे नाव घेते मी वाहते बेल. आणि आता या 5 जणीनं तर नवरीच्या डोक्यावर हात ठेवलाय आणि पार असा डोकाच दाबून धरलाय. तिला काय म्हणायला हवं त्यात काहीच कळना. काय म्हणायचे ते मलाच माहित नाही. ते सांगतात पण नवरीला आज ते मागे आणि आता नवरी चौकातून बाहेर आमची गीता मावशी उचलून ठेवणार आहे, पण तिला काय नवरी उचलनाच. काही खरा नाही आता. पण आता गीता मावशीला राणी जोडी आली आणि आता मस्त आता नवरीला उचललाय दोघी जणींनी. तिला पाडलाच होता आता. माता आणि माती फरक आहे फक्त वेलांटीचा. एक जन्म देते तर एक कुशीत घेते. अशा माता आणि मातीला विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. यानंतर बाप्पा सर्व कार्यसु सर्वदा शुभं भवतु शुभ लग्न स्वास्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मुरडं
गंडकी पूर्ण पूर्ण जल हे समुद्र सरिता कोर्या सदा मंगलम शुभ मंगल शुभ मंगल सावधान दुडू दुडू धावयाची सोनोली अंगणी आज पित्याची ही माया तिच्या ओसंडे नयनी छोट्या भावासाठी कंठ तिचा आला हो दाटून टाका अक्षदा प्रेमाने आठवता बालपण अश्रू दाटले नयनी माया पाझरली तिची डोळे पुशीते पदरान टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान आज मंगल या दिनी डोई अक्षदा पडते बंधू बहिणीची माया तिचला रडविते सुखी ठेव वधूवरा पांडुरंगाशी मागन टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान शनिवार चितती वैशाख मासातली लाभे आज मोत गोड जलवा कार्याची सागरी हर्ष झाला मनी केले काव्य पाहून येऊले कोर्या सदा मंगलम शिवलग्न सावधा नयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणा गुणानुरूपवरा कवनासिम्या तेजे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे रुक्मा पुत्र वडील तयासी पुसणे कुर्यात सदा शुभ मंगल सावधान विष्णूला कमला शिवासी गिरिजा कृष्णाची रुक्मी लग्न घटी समीप नवरा पूजन करा अंतर्पटा तेरा दृष्टे वधूवरान करिता
बलवंत देव विद्याबलं दैव बलवंत देव लक्ष्मीपते ते क्रमस्मरामि वधूवरांनी देवाचे नावे घ्या इष्टदेवता कुलदेवता ग्रामी देवता सुमुहूर्त शुभ चिंतन कीजे सावधान उमा महेश्वर सुमुहूर्त शुभ चिंतन कीजे सावधान ब्रह्म सावित्री सुमुहूर्त शुभ चिंतन कीजे सावधान लक्ष्मी नारायण सुमुहूर्त शुभ चिंतन कीजे सावधान अंतरपाठ दृढाशी दे सावधान गावकरी सुमुहूर्त शुभ चिंतन कीजे सावधान वादंत्री सावचित्त शुभ लग्न सावधान वादंत्री फोडू नका जोरात सर्व प्राथमिक शाळा देवगावचे आमचे मित्र मोरे सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत सर्वांना विनंती आहे की कोणीही जेवण केल्याशिवाय जाणार नाही अशी मोठे परिवार आणि भागडे परिवाराच्या वतीने आपल्या आग्रहाची विनंती आहे भाडेकरी मंडळींना विनंती आहे की आपण ताबडतोब आपली तयारी करायची आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण बहुसंख्येने उपस्थित झाला आपलं मनपूर्वक धन्यवाद पाहुणे मंडळी आपण लगेचच आहे त्या ठिकाणी पंगत करून जेवणासाठी बसून घ्यायचं आहे त्याचबरोबर तरुण मित्रमंडळ लाडगाव आणि देवीची वाडी आपणासही विनंती आहे की आपण वाढप्यांना वाढण्यासाठी सहकार्य करायचंय काढला का आता लग्न लागलंय आणि आता बाकीचे बसले ते जेवायला तोपर्यंत नवरी नवरदेव तिकडं आहेत फोटो काढीत आहेत आणि बाकीचे आता वाढायचं काम चालू आहे आणि आता मी लग्नाच्या आधी जेवून घेतलं आहे कारण मग म्हणलं आता आपल्याला वेळ नाही भेटला आणि आमचं आयुष्य नुसता फिरं सुटला आहे तोही मगाशी जेवढा नुसते फोटो काढायचा दानका उठला इकडं बघ हा म्हणतो मला काढायचा तो म्हणतो मला काढायचा बघा आता फोटो जास्त दानका राहतोय नवरी नवरदेवाबरोबर फोटो म्हणला लई मज्जा तर मित्रांनो तुम्ही पण काढेल असतील कधी फोटो काढायचा आनंदच वेगळा राहतोय आता मी म्हणला आपणच का ना माघाराचा फोटो काढायला मग मी ठेवला मोबाईल खाली गेलो बा फोटो काढायला आपण घेतला चान्स आणून फोटो काढायचा मग काय आता इकडं तर नवरीच्या भावाने तर मकरच पेटा बांधून फोटो काढायला आले ते सगळेच इकडं फोटो काढायचे आणि हे नवरीचे वडील येते त्याने पण आता फोटो काढले नवरीसोबत आणि इकडं आता इनीची तयारी झाली इकडं लागून झालं काही इनीच्या मस्त जेवढा इनी तेवढा इथं आम्ही मस्त इकडची नवरदेवाची आई तिला पाठावर बसवतात मस्त इकडं मस्त सजली आणि बघा आता इकडं वरमाया आता नाचत आहे ती मस्त असा सजावलाय बघा आता वरमाईला नवरदेवाच्या आईला आणि मस्त असा इकडच्या नवरीच्या
आणि ह्या ज्या सगळ्या नाचत आहेत ह्या सगळ्या वरमायाच नाचत आहेत ती, आणि याच्यात दुसरे नाही कोणी नाचत, फक्त लग्न लागला का मग वरमाया ह्या सगळ्या नाचत आहेत ती, सगळ्या एकत्र येऊन नाचत आहेत. करा ना जेवण, हा जेवण करा ना. आणि मित्रांनो आता नवरदेव रुसलाय, नवरदेव म्हणतो मी जेवणच करीत नाही वटकावणा दिल्याशिवाय. आता या वटकावणा काय मलाही माहित नाही, ते नाही जेवते आता. वटकावणा कायला म्हणतात ते कळलं मला, नाही जेवते आता. आणि आता मित्रांनो नवरीचा भाव आलाय, तो नवरीचा भाव आहे ना आता वटकावणा देणार आहे. तेव्हा वटकावणा ठेवलाय खाली, आणि आता नवरदेव डायरेक्ट हसायला दिलाय बघा. आता जेवायला वटकावणा दिलाय, आता जेवणार बघा. आता खरं मग वटकावणा दिला नव्हता त्याच्यामुळे तो काही जेवत नव्हता. आणि इकडे मित्रांनो आता फॅमिली फोटो या मस्त. आता फॅमिली फोटो काढलाय सगळ्यांनीच, आमची जेवढी फॅमिली तेवढ्यांनी फोटो काढलाय आता. आणि आता सर्व आटपलंय, आणि आता नवरी नवरदेव निघाले, त्यांची आता तयारी चालू आता त्यांना निघायचं. आणि आता आमचा मारुती भाऊ आणि योगेश भाऊ, आता मारुती भाऊने नवरदेवाला उचलून घेतलाय, आणि योगेश भाऊनं आता नवरीला उचलून घेतलाय. आता चालली ती, तेव्हा मग जाताना थोडासा उचलून घेतात. तर उचलून घेण्याचा एक क्षण मी कॅमेऱ्यात टिप. आणि जाताना मित्रांनो आता नवरी सगळ्यांनाच घरच्यांना भेटून घेते, आई वडील बहीण भाऊ सगळ्यांनाच असे नातेवाईक जेवढे आहेत तेवढ्यांना भेटून घेते. मित्रांनो हा क्षण म्हणजे एकदम असा दुःखाचा क्षण राहत आहे, कारण प्रत्येक आई वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे लहानपणापासून सांभाळ केलेला असतो. बघा मित्रांनो एकदम असं जसं दुःख झालं असं
क्षण आहे हा. कारण सगळेच रडत आहेत नातेवाईक, कारण आता मुलगी आता आपल्याकडं राहणार नाही, ती सासरी नांदायला जाणार आहे. त्याच्यामुळं सगळेच आता बघा मित्रांनो, आज जे आत्याच्या मुलीचं लग्न होतं, तर ते लग्न पूर्ण लग्नाचा पुऱ्यांपासून हळदीचा आणि पूर्ण असा व्हिडिओ मी शेवटपर्यंत नवरी काढून म्हणजे मी आता ते नवरी बोळवायला म्हणतात, मी आता ते पूर्ण व्हिडिओ काढला आणि आता नवरी पण गेली. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.